हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल अपलिंक कोडर. हे एक असं प्लॅटफॉर्म आहे जे डिप्लोमा कॉम्प्युटरच्या स्टुडंट्सना खूप जास्त हेल्प करतं. सो गाईज, आज आपण डिप्लोमा 5th सेमिस्टर कॉम्प्युटरचा सिलेबस बघणार आहोत. आपल्या 5th सेमिस्टरला म्हणजे टीवायच्या 5th सेमिस्टरला 3 थेरी पेपर आहेत. ऑपरेटिंग सिस्टीम, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि एक इलेक्टिव्ह सब्जेक्ट जो तुम्ही चूज कराल. बाकी सगळे सब्जेक्ट आहेत ते तुमचे हे प्रॅक्टिकल बेस्ड आहेत. सो कमिंग टू द ऑपरेटिंग सिस्टीम, आपण ऑपरेटिंग सिस्टीमचा पहिला सिलेबस चेक करूया. ऑपरेटिंग सिस्टीम तुम्हाला 175 मार्क्सचा टोटल सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये 70 मार्क्स तुम्हाला थेरी पेपर लिहायचा आहे, 30 मार्क्सची तुमची UT असणार आहे आणि टोटल 100 मार्क्सचा तुम्हाला थेरी पेपर लिहायचा आहे. बाकी सगळे तुमचे इंटरनल प्रॅक्टिकल मार्क्स आहेत. सो कमिंग टू दिस सिलेबस, पहिलीच गोष्ट क्लिअर करते की ऑपरेटिंग सिस्टीम या सब्जेक्टला तुम्हाला 70 आउट ऑफ 70 मार्क्स स्कोअर होतात. कितीतरी स्टुडंट्सचा रेकॉर्ड आहे, कितीतरी बॅचेसचा रेकॉर्ड आहे. 70 आउट ऑफ 70 मार्क्स स्कोअर करणं ह्या सब्जेक्टसाठी अवघड नाही आहेत. के स्कीमला पण हा स्कोअर झालेला आहे. सो के स्कीम आय स्कीमला झाला असेल, के स्कीमला होणार नाही असा कुठला प्रॉब्लेम नाही आहे. सो कमिंग टू द सिलेबस, फर्स्ट युनिट आहे तो जास्त थेरॉटिक आहे बट अंडरस्टँडिंगचा आहे. थेरी ह्या टॉपिकवरती जास्त विचारली जाते. कमिंग टू द सेकंड, थर्ड अँड फोर्थ, 5th चॅप्टर, हे चारही टॉपिक आहेत ते टोटली डिपेंडेंट ऑन द सेकंड चॅप्टर आहे. प्रोसेस मॅनेजमेंट तुम्हाला जास्त चांगला कळला की तुम्हाला पुढचे तिन्ही टॉपिक करणं काहीच अवघड नाही आहे. सो तसं बघायला गेलं तर हा थेरॉटिक सब्जेक्ट आहे. पेपरला पण खूप लिहावं लागतं बट अंडरस्टँडिंग जर चांगला असेल आणि तुमचं रायटिंग जर चांगला असेल, आन्सर्स नीट लिहिला तर तुम्हाला ह्याच्यामध्ये 70 आउट ऑफ 70 स्कोअर करण्यासाठी कोणीच अडवू शकणार नाही. प्लस हा सब्जेक्ट खूप इझी आहे. सो तुम्ही कसा पेपर लिहिता, कसे पेपरचे आन्सर्स लिहिता ह्याच्या डिपेंडेंट आहे की एक्झामिनर तुम्हाला किती मार्क्स देणार, कसे मार्क्स देणार. कमिंग टू द सिलेबसचं वेटेज बघायला गेलं चॅप्टर वाईज तर 3rd अँड 4th चॅप्टरला तुम्हाला वेटेज जास्त आहे, 16 मार्क्सचं, आणि 5th चॅप्टर इझी आहे सो त्याला 10 मार्क्सचं वेटेज आहे. तसं बघायला गेलं तर थेरी जास्त आहे ती 1st चॅप्टरला आहे आणि डिपेंडिंग अपॉन द सेकंड चॅप्टर 3rd अँड 4th चॅप्टर डिझाईन केलेत. सो तुम्ही फोकस करायला पाहिजे की तुम्ही 2nd, 3rd अँड 4th चॅप्टरला जास्तीत जास्त स्कोर करता येईल याचा. सो लेट्स मूव टू द सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचं मी सांगायला गेलं तर प्रचंड थेरी आहे. खूप थेरीचं लिहावं लागतं, पेपर टाईममध्ये कव्हर होत नाही. तरी पण 70 आउट ऑफ 70 स्कोअर करणारे सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत. सो हा सब्जेक्ट पण तसं बघायला गेला तर खूप थेरॉटिक आहे बट इझी आहे, अंडरस्टँडिंगचा आहे. ह्याला पण 70 मार्क्सचा थेरी पेपर आहे, 30 मार्क्सची तुमची UT आहे. टोटल 175 मार्क्सचा सब्जेक्ट आहे ॲज लाईक अ ऑपरेटिंग सिस्टीम. सिलेबस बघितला तर 6 चॅप्टर आहेत, खूप चॅप्टर झाले म्हणते मी. आणि युनिट 1, 2, 3 जास्त थेरॉटिक आहेत ॲज कम्पेअर्ड टू 4, 5 अँड 6. तसं बघायला गेलं तर 1st, 2nd चॅप्टर आहे ते थेरॉटिक आहे सो त्यांचं वेटेज पण जास्त आहे. 3rd जो टॉपिक आहे तो खूप इझी आहे. जर तुम्हाला DBMS आठवत असेल त्याच्यामध्ये तुम्ही ER डायग्राम्स वगैरे काढलेला, एक ER डायग्राम काढली की 4 मार्क मिळतात. तसं सेम ह्याच्यामध्ये ना भरपूर डायग्राम्स आहेत. सो इथं बघितलं ना, डेटा फ्लो डायग्राम, स्ट्रक्चर फ्लो डायग्राम, डिसिजन टेबल्स, त्याच्यामध्ये यूज केस, क्लास डायग्राम, असे इझी आहेत. म्हणजे तुम्हाला तिथं काढताना अवघड जाणार नाही. 6 मार्काला आणि 4 मार्काला ह्यातले प्रश्न पडतो म्हणजे पडतोच. तर आणि आणखी एक क्वेश्चन आहे जो हमखास पडतो तो म्हणजे एस्टिमेशनचा, जो कॅल्क्युलेशनचा आहे. खूप इझी आहे. पुन्हा हा टाइमलाईन चार्ट, गॅन चार्ट हे ड्रॉ करायला पडले, थेरॉटिक न पडता ड्रॉ करायला पडले तर हे पण 6 मार्काला नाही तर 4 मार्काला पडतात म्हणजे पडतातच. सो तुमचा हा पेपर आहे तो मोस्टली 6 आणि 4 मार्कामध्ये तुम्हाला म्हणजे चान्सेस आहेत की तुम्हाला जास्त मार्क्स गेन करता येतील थ्रू डायग्राम्स. आणि थेरी बघितलं तर तुम्हाला 1st आणि 2nd चॅप्टरची जास्त थेरी करावी लागणार आहे. पण आता असं समज असतो की सिनियर्सनी सांगितले की हा सब्जेक्ट
पास होतोय किंवा तुमच्या मनाचं लिहिलं तरी चालतंय, तसं नाहीये. तुम्ही TYला आहात, तुम्हाला आन्सर परफेक्टच लिहायचे आहेत. सो तुमचे प्रत्येक आन्सर चेक केला जाणार आहे एक्झामिनर थ्रू. आणि जर तुमचा 70 कडे स्कोर होत असेल तर तो मॉडरेटिंगला पण जातो. मॉडरेटर तुमचे मार्क्स कमी पण करतो. सो तुम्हाला परफेक्ट आन्सर लिहायचे, ज्याच्यातनं तुमच्या मॉडरेटिंग मधनं पण तुमचे मार्क्स कमी होता कामा नयेत. देन वेटेज बघितलं तर फर्स्ट, सेकंड थेरॉटिक आहेत. थर्ड चॅप्टरला जास्त वेटेज आहे, पण सगळ्यात जास्त सोपा तोच टॉपिक आहे. ओके, कमिंग टू द इलेक्टिव्ह सब्जेक्ट. इलेक्टिव्ह सब्जेक्ट आपल्याकडे 3 ऑप्शन्स आहेत, पण मी त्यातलं एकच घेणार आहे. आपल्याकडे आहे ॲडव्हान्स कॉम्प्युटिंग नेटवर्क, क्लाउड कॉम्प्युटिंग अँड डेटा अनालिटिक्स. मी ऑनलाईन रिसोर्सेस सर्च केले, बघितले, आणि त्याच्या अंडरस्टँडिंगनुसार मला कळलं की डेटा अनालिटिक्ससाठी आपल्याकडे रिसोर्सेस किंवा स्टडी मटेरियल्स अवेलेबल नाही आहेत. सो मी तुम्हाला डेटा अनालिटिक्सचे स्टडी मटेरियल अवेलेबल करून देते पुढच्या काही अपकमिंग व्हिडिओजमध्ये. त्याच्याबद्दलचे तुम्हाला जे काही एक्सप्लेनेशन आहे ते प्रोव्हाइड करेन, प्लस तुम्हाला नोट्स पण प्रोव्हाइड करते. सो आपण डेटा अनालिटिक्सचा सिलेबस बघूया. डेटा अनालिटिक्स सगळ्यात इझिएस्ट सब्जेक्ट आहे. जे मी कम्पेअर केलं, म्हणजे बाकीचे जे 3 सब्जेक्ट आहेत त्यांचं कम्पेअर केलं, समर 2025चा पेपर बघितला, सगळ्यात इझिएस्ट पेपर डेटा अनालिटिक्सचाच होता. तसं बघायला गेलं ना तर सगळ्यात म्हणजे फर्स्ट आणि सेकंड चॅप्टरमध्ये थोडी थेरी आहे. फर्स्ट चॅप्टरमध्ये थेरी आहे, सेकंड चॅप्टरमध्ये न्यूमरिकल्स आहेत. आता न्यूमरिकल्स म्हटलं की भिवू नका, खूप इझी न्यूमरिकल्स आहेत, आणि काही आहेत ते थोडेसे डिफिकल्ट लेवल आहेत. बट जसं बघितलं तर न्यूमरिकल्स पेपरमध्ये पडलेलेच नाही आहेत. सो जरी वेटेज जरी ह्या चॅप्टरला म्हणजे सेकंड चॅप्टरला वेटेज जास्त आहे, बट वेटेज जरी जास्त असलं तरी क्वेश्चन्स विचारल्यात ह्या 2 पॉईंटवरती. आणि एखाद दुसरा क्वेश्चन आहे तो इथं स्कॅटरसाठी आहे आणि प्रोबॅबिलिटीसाठी आहे. नाहीतर जास्त क्वेश्चन म्हणजे जिथं कॅल्क्युलेशन्स आहेत, ॲनोवा आहे, ची स्क्वेअर आहे, इम्पिटेशन टेक्निकचं थेरॉटिक क्वेश्चन्स येतं. ॲनोवा आहे, ची स्क्वेअर आहे किंवा हायपोथेसिस टेस्टिंग आहे, याच्यामध्ये न्यूमरिकल्स पडतात, पण ते पडलेले नाही आहेत फर्स्ट पेपरमध्ये तरी. सो डिपेंडिंग अपॉन युअर. ओके, देन थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ हे सगळ्यात इझिएस्ट टॉपिक आहेत. तर बघितलं ना तर तुम्हाला पेपर लिहायला सोपा जातो तो थर्ड चॅप्टर, फोर्थ चॅप्टर आणि फिफ्थ चॅप्टरसाठी. थर्ड आणि फोर्थ चॅप्टर बघितला तर तुम्हाला स्टेप्स लिहायचे. हाऊ टू क्रिएट अ सिम्पल चार्ट, राईट द स्टेप्स फॉर क्रिएटिंग टेबल इन एक्सेल, राईट द स्टेप्स फॉर क्रिएटिंग पायट चार्ट इन एक्सेल. मग हे सोपे स्टेप्स आहेत. म्हणजे इन्सर्ट टॅबमध्ये जावा, तिथलं टेबल ड्रॅग करा किंवा कॉलम रोज सिलेक्ट करा, असे सोपे इझी क्वेश्चन्स आहेत. सो मी म्हणेन की तुम्ही डेटा अनालिटिक्स हा ॲज अ इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून घेऊ शकता, कारण की स्कोरिंग आउट ऑफ म्हणजे 65च्या अबाव स्कोरिंग ह्या सब्जेक्टला आरामात होतं. तसं बघायला गेलं तर फिफ्थ चॅप्टर पण खूप सोपं आहे. आता इथं प्रोग्रामिंग आलंय, पायथन आम्हाला येत नाही असा काही सब्जेक्ट नाही आहे. त्याच्यामध्ये एकच कोड आहे. म्हणजे माझ्या अंडरस्टँडिंग, मी जे पेपरचं जे ओव्हरऑल अंडरस्टँडिंग जेव्हा केलं तेव्हा मला कळलं की मॅटप्लॉटलिब यूज करून आपण सगळे प्लॉट्स करतो, लाईन चार्ट, बार ग्राफ, हिस्टोग्राम, स्कॅटर प्लॉट लाईक. मग त्या सगळ्यासाठी एकच 15 लाईनचा कोड आहे. मॅक्स टू मॅक्स 15 लाईन्सचा कोड आहे, आणि तो कोड सगळीकडे सेमच आहे, फक्त एक लाईन बदलते त्यातली. तुम्हाला लाईन चार्ट काढायचं नाहीये, तुम्हाला स्कॅटर करायचं आहे. लाईन चार्टची ती फक्त लाईन काढा, स्कॅटर प्लॉटची एक ती लाईन ऍड करा. बार चार्ट काढायचं आहे, स्कॅटर प्लॉटची ती लाईन काढा, बार चार्टची लाईन ती ऍड करा. असं सिम्पल ते आहे. सो तुम्हाला इझी जाईल तो सब्जेक्ट. प्लस आता हा सेव्हिंग द प्लॉट्स इन डिफरंट फॉर्मॅट्स म्हटले, ह्याच्यासाठी पण 1 लाईनचा कोड आहे, जो ह्या इनिशियल कोडमध्ये ऍड केला की तो 1 लाईनचा कोड पण होतोय. सो तुम्हाला एक्झाम्पल्स लिहिणं, थेरी लिहिणं अवघड जाणार नाहीये. मोस्टली ह्याचे मॉडेल आन्सर्स पण अवेलेबल नाही आहेत. सो ह्या सब्जेक्टसाठी कसं आहे माहिती आहे का, तुम्ही लिहाल ते मॉडेल आन्सर असा टाईपचा एक पॉईंट येतोय, पण मनाचं काही पण लिहायचं नाही. जे रिलेव्हंट टू द पॉईंट आहे ते फक्त लिहायचं आहे आपल्याला. सो ह्या सब्जेक्टला पण अबाव 65 आपण चांगला स्कोर करू शकतो. सिलेबसचं जर वेटेज बघितलं तर फर्स्ट 2 चॅप्टर मी ॲज युज्युअल सांगितले की ज्याला वेटेज जास्त आहे, बिकॉज दे आर थेरॉटिकल्स आणि न्यूमरिकल्स आहेत. सो वेटेज फर्स्ट अँड सेकंड चॅप्टरला जास्त आहे. फर्स्ट चॅप्टरची थेरी पण खूप इझी आहे,
तसं बघितलं तर. आणि सेकंड, थर्ड आणि फिफ्थ चॅप्टर आहे ते पण खूप इझी आहेत. सो तुम्ही ॲज अ इलेक्टिव्ह सब्जेक्ट म्हणून ह्याला आरामात चूज करू शकता आणि स्कोर पण जास्त चांगला करू शकता. सो ऑल द बेस्ट विशेस फॉर युअर 5th सेमिस्टर. थँक्यू सो मच.